काय झालं? तुम्ही आहातच माझी बायको. आपलं लग्न झालं ना तेव्हापासून तुम्ही माझी बायकोच आहात. सौभाग्यवती, स्वानंदी, समर, राजवाडे. छान वाटतंय मला. म्हणजे आपलं लग्न झालं तेव्हा तेव्हा असं नव्हतं ना काही वाटत आपल्याला. मला हे असं सौभाग्यवती, स्वानंदी, समर, राजवाडे हे कधी ऐकायला मिळालं असं वाटलं नव्हतं. आणि आपलं प्रेम असं एका जन्मात अटणार नाहीये. किंवा 7 जन्म तर हे प्रेम टिकून राहणार आहे. 7 जन्म तर आपली एकमेकांपासून सुटका नाही आता. आणि किती म्हातारे झालो ना तरी सुद्धा काठी टेकत टेकत अगदी तोंडाच्या बोलकत जरी झाले तरी सुद्धा आपण प्रेम करायचंच आहे एकमेकांना. चावता येत नसलं तरी आपण छान असं खात खात एकमेकांवरती भांडत भांडत फिरत फिरत प्रेम करूया. एक मिनिट काय हे नको, भांडत वगैरे नको. का? अहो खूप थकायला होतो तुमच्याशी भांडताना. त्याच्यासाठी एक्शन पण मी थकून जाणार आहे. मला असं वाटतं माझ्याशी भांडल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी मिळते स्वानंदी मॅडम. आणि भांडत भांडत तर प्रेमच करायचंय ना आपल्याला. उलट असं म्हणतात की जितकं आपण एकमेकांची जास्तीत जास्त भांडू ना तितकं आपलं एकमेकांवरचं प्रेम जास्तीत जास्त वाढत राहतं. हो ना बायको? मग भांडूया. परत वाढायला लागला माझा हार्ट ट्रॅक. भांडूया मी सारखं. सतत तुमच्या प्रेमात पडावं अशी इच्छा आहे का तुझी हो. बायको? किती प्रेम आहे ना आई अंशू मध्ये आणि सुष मध्ये. नाही म्हणजे लग्न आपल्या परिस्थितीला साजेसं झालं नाही त्यांचं, पण तरी बघा ना किती एकमेकांमध्ये लगाव आहे. एक प्रकारचा बॉन्ड आहे त्यांच्यामध्ये, नाही का आई? काय असतं आई, ह्युमन सायकोलॉजीमुळे माणूस ना एखाद्याला आपण म्हटलं ना तू वाईट आहे, तू वाईट आहे, तू वाईट आहे असं सारखं म्हणत राहिलं ना की त्याच्यावरही तसा परिणाम होतो. तसंच काहीतरी आपल्या अंशूचं झालं. नाहीतर बघा आता बघा किती बायकोवर प्रेम करतोय बघा ना तो. मला तर खरं सांगते हल्ली अंशूकडे बघून ना आणि त्यांच्यातलं प्रेम बघून भरूनच येतं. त्याच्यामध्ये भरून येण्यासारखं काय आहे गं? म्हणजे अंशूने लग्न केले तिच्याशी तर बायकोला सांभाळण्याची जबाबदारी आहे ना त्याची आता. आणि एकमेकांना सांभाळणं यालाच लग्न म्हणतात ना. आणि सांगू का मल्लिका, त्याला जर तिचा आणि तिच्या घरच्यांचा विश्वास जिंकायचा असेल ना तर मग त्याला असं वागणं भागच आहे ना. ही तर बेसिक गोष्ट आहे नाही. सुष्मिताची आता तो चांगला वागतोय, पण त्याआधी तो इतर बायकांची कसा वागायचा लक्षात आहे ना? का विसरलीस? तुम्ही कुठे विसरायला देता आई मला? मी विसरू देत नाही म्हणजे ह्याच्यात माझाच दोष आहे का? वाईट वाटलं का तुम्हाला? तुला ना काय म्हणायचं असतं, कधी म्हणायचं असतं ते ना काय मला कळतच नाही बाई.